वेलकम टू शीतस रेसिपी। प्रत्येकाची मॅगी करण्याची पद्धत वेगवेगळी असते। आज आपण सध्या मोस्ट व्हायरल असलेली मस्त आणि अगदी खरंच टेस्टी लागणारी गार्लिक कोरिएंडर मॅगी कशी बनवायची ते पाहणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी इथं पाणी उकळत ठेवलं होतं, त्यामध्ये मॅगी टाकून घ्यायची आणि यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि मिनिटभर आपल्याला ही मॅगी छान अशी शिजवून घ्यायची आहे। खूप जास्त आपल्याला मॅगी शिजवायची नाहीये, एक 70 ते 80% आपल्याला मॅगी छान अशी शिजवून घ्यायची आहे। तोपर्यंत एका पॅन मध्ये आपण तेल टाकून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 1 चमचाभर बारीक चिरलेला लसूण टाकून घ्यायचा। लसूण छान तेलावरती आपल्याला तांबूस रंगावरती परतून घ्यायचा आहे। त्यानंतर बारीक चिरलेला एक मीडियम साईजचा कांदा टाकूनही छान ह्या तेलावरती तांबूस रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे। यामुळे या मॅगीला छान असा स्वाद येतो आणि खरंच अगदी मस्त आणि टेस्टी ही मॅगी लागते। त्यामुळे तुम्ही नक्की करून बघा, अगदी तुम्हाला ही मॅगी नक्की आवडेल। त्यानंतर यामध्ये सॉस टाकून घेतलेला आहे, अर्धा चमचा सोया सॉस टाकलेला आहे आणि 2 मोठे चमचे भरून मी टोमॅटो केचप टाकलेला आहे आणि मॅगी मसाला टाकला। त्यानंतर थोडी हळद आणि आवडीनुसार यामध्ये लाल मिरची पावडर टाकायची आणि अगदी थोडंसं चवीनुसार यामध्ये मीठ टाकून घ्यायचं। हे सर्व मिश्रण व्यवस्थित या तेलावरती परतून घ्यायचं। आता हे मसाले किंवा हे सॉस करपू नयेत म्हणून यामध्ये अगदी थोडंसं आपल्याला पाणी टाकायचं आहे। हे सर्व सॉसेस व्यवस्थित एकजीव झाले की आपल्याला शिजवलेली म्हणजे आपण जी उकडून घेतलेली मॅगी आहे ती यामध्ये टाकून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता मॅगी अगदी सुटसुटीत आहे, खूप जास्त याचा गाळ झालेला नाहीये, म्हणजे ओव्हरकुक आपल्याला मॅगी शिजवायची नाहीये। अगदी थोडीशी अशी कच्चीसरच मॅगी मी शिजवून घेतली होती आणि ती ह्या मिश्रणामध्ये टाकलेली आहे आणि व्यवस्थित ही मिक्स करायची। मस्त अशी आपली गार्लिक कोरिएंडर मॅगी तयार झालेली आहे। रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशा छान मस्त आणि टेस्टी रेसिपी सोबत। तोपर्यंत मस्त खा, आनंदी रहा। ही रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।